नमस्कार मंडळी, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजसुद्धा मंडळी मी तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे. पारंपरिक एक गोडाचा पदार्थ घेऊन आलेली आहे, त्याला खांडवी असं म्हणतात. तर चला ही खांडवी कशा पद्धतीने करायची ते पाहूया. इथे मी 2 वाटी मँगो पल्प घेतलेला आहे, अर्धी वाटी साजूक तूप, 1 वाटी पाणी, 1 वाटी भगर, साखर आणि मीठ चवीनुसार आणि वेलची जायफळची पूड घेतलेली आहे. अगदी कमी साहित्यात आपण ही मस्त भन्नाट आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता. इथे मी साजूक तूप गरम करत ठेवलेलं आहे आणि भगर जी आपण घेतलेली आहे ती 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर पाणी सर्व निथरून घ्यायचं आहे आणि गरम झालेल्या तुपामध्ये ही भगर घालायची आहे. छान परतून द्यायची आहे. लो फ्लेमवरच आपल्याला ठेवायची आहे. व्यवस्थित 2 मिनिटभर आपल्याला परतायची आहे. साधारण तूप सुटत आलं की आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. खूप जास्त ही भगर आपल्याला परतायची नाही आहे, जास्त कलर बदलता कामा नये. साधारण अशा पद्धतीने तूप सुटलं की आपल्याला लगेचच जे आपण पाणी घेतलेलं आहे 1 वाटी ते पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आपण छान व्यवस्थित ही परतून देणार आहोत. साधारण 1-2 मिनिटभर आपल्याला छान ही परतून द्यायची आहे लो फ्लेमवरच. आता बघा अशा पद्धतीने एकत्र झाल्यानंतर आता आपण इथे मँगो पल्प घालणार आहोत. आता हा मँगो पल्प मी मँगो सीझनमध्येच छान तयार करून फ्रीझरला ठेवलेला होता आणि आता मी तो यूज करत आहे. आता त्यानंतर आपल्याला हा दुसरी वाटी जो मँगो पल्प घेतलेला तो सुद्धा घालायचा आहे अशा पद्धतीने आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटे आपल्याला लो फ्लेमवर ह्याला छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे साखर घालायची आणि मीठ घालायचं आहे. मँगो पल्प आधीच गोड असल्यामुळे मी साखर बेतानेच घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान हलवून देऊन साखर घातल्यामुळे मी पुन्हा 2 मिनिटे झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर एका मोल्डमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे, त्याला तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता खांडवीसाठी लागणारी ही जी भगर आहे ती अशा पद्धतीने मी छान तयार करून घेतलेली आहे. सुगंध खूप छान सुटलेला आहे. मस्तपैकी अशा पद्धतीने ही भगर सेट झाल्यानंतर आता आपल्याला मोल्डमध्ये काढण्यापूर्वी त्यामध्ये वेलची जायफळ पावडर घालायची आहे. वेलची जायफळ पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे आणि मोल्डमध्ये आपल्याला आता हे सेट करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित सर्व बाजूनी आपल्याला पसरवून देऊन प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरून मी गुलाबाच्या पाकळ्यांनी छान सजवून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी आपल्याला थंड होईपर्यंत वाट बघायची आहे. थंड झाल्यानंतर व्यवस्थित रूम टेम्परेचरला आल्यानंतर आता आपण हे डिमोल्ड करून घेणार आहोत. अगदी सहज आपल्याला हे डिमोल्ड करता येतं. काढून घेतलेलं आहे छान आणि आता सुरीच्या साहाय्याने मी मस्तपैकी ह्याचे काप करून घेणार आहेत. तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही काप करून घेऊ शकता. मी इथे मस्त चौकोनी शेपमध्ये काप करून घेत आहे. अशा पद्धतीने अगदी सहजच तुम्हाला काप करता येतील. काप करून घेतल्यानंतर आता आपण छान सर्विंग करणार आहोत. सर्विंगसाठी इथे मी छान केळीचं पान एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे आपली ही खांडवी. खूपच छान झालेली आहे. सुगंध खूप सुंदर सुटलेला आहे आणि अशा पद्धतीने मी छान सर्विंगसाठीही रेडी केलेली आहे. आणि आता ही खांडवी तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस ठेवून सुद्धा खाऊ शकता. तर अशा पद्धतीची ही जी खांडवी आहे जी उपवासालाही चालते आणि तुम्ही कुठल्याही सणाला गोडाचा पदार्थ म्हणून बनवू शकता. खूपच सुंदर होते, अगदी टेस्टीही खूप होते आणि हेल्दीही आहे, कारण सर्व पदार्थ जे आपण घातलेले आहेत ते आरोग्यासाठी अगदी गुणकारीच आहेत. भगर, साजूक तूप वगैरे. तर अशा पद्धतीची ही सुंदर आणि टेस्टी गोडाचा पदार्थ आहे जो पारंपरिक खांडवी त्याला म्हणतात. तर तो तुम्ही नक्की करून बघा घरी. खूपच छान होतो. अगदी सॉफ्ट होते ही वडी आणि तोंडात घातल्या घातल्या अगदी पटकन विरघळते. तर अशा पद्धतीची ही खांडवी तुम्ही घरी नक्की तयार करून बघा येत्या सणाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंटही करा. धन्यवाद.